आजच्या सत्रामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कर्करोग म्हणजे काय हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर सुलभा पवार, स्त्री आरोग्य तज्ञ, अहमदनगर. ब्रेस्टमध्ये जेव्हा कर्करोगाची लागण होते, ब्रेस्ट टिश्यू मध्ये पेशींमध्ये जेव्हा कर्करोगाची लक्षणं दिसू लागतात त्याला ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनांचा कर्करोग असं संबोधलं जातं. शहरी भागामध्ये प्रत्येक 25 स्त्रियांमध्ये एकीला, तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक 30 स्त्रियांमध्ये एकीला कर्करोग असल्याचे आढळून येते आणि 40% स्त्रिया ह्या 35 ते 45 वयोगटातल्या आहेत. म्हणजे या आजाराची व्याप्ती ही खूप आहे. या आजाराची नेमकी लक्षणं कोणती हे आपण पाहूयात. पहिले लक्षण म्हणजे स्तनामध्ये किंवा काखेमध्ये एखादी गाठ सापडणे, स्तनावर खड्डा पडणे, स्तनावरच्या त्वचेमध्ये बदल घडणे, त्याचा रंग बदलणे, त्याचा पोत बदलणे, निप्पल किंवा बोंडशी आपण ज्याला म्हणतो त्याच्यातनं लालसर पदार्थ, रक्तस्राव किंवा अगदी पाण्यासारखा चिकट पदार्थ येणे, ते रिट्रॅक्ट होणे, ज्याला निप्पल रिट्रॅक्शन असं मेडिकल भाषेमध्ये म्हटलं जातं. ही जर लक्षणे एखाद्या स्त्रीमध्ये दिसत असतील तर ती कॅन्सरची लक्षणे असू शकतात. मग जर आपल्याला अचानकपणे एखादी गाठ लागली तर घाबरून जायचं का? तर नाही. हेही लक्षात ठेवा की प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. मग जेव्हा अशी गाठ आपल्या शरीरावर आढळून येते तेव्हा नक्कीच स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणे, पुढील तपासण्या करणं आवश्यक आहे. स्तनांचा कर्करोग हा का होतो? तर आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जीवनशैलीत, आहारात झालेले बदल तसेच काही प्रमाणात अनुवंशिकताही याला कारणीभूत आहे. पण प्रत्येकच वेळी अनुवंशिकतेमुळे हा आजार होतो असे नाही. जर एखाद्या स्त्रीची पाळी लवकर आली आणि उशिरा गेली, तसेच एखादी स्त्री जर नियमितपणे गर्भधारणा होऊ नये म्हणून जर काही पिल्सचे सेवन करत असेल, ज्याला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असं म्हटलं जातं, अशामध्येही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. तसेच बैठी जीवनशैली, स्थूलता, ओव्हरवेट अशा स्त्रियांमध्येही ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळून येते. ब्रेस्ट कॅन्सरचे वर्गीकरण कसे केले जाते? तर ब्रेस्ट कॅन्सरचे इतर कॅन्सर प्रमाणे हे 4 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जसं ज्याला आपण स्टेप 1 म्हणतो, त्याच्यामध्ये जर गाठ फक्त ही स्तनापुरती मर्यादित असेल तर त्याला स्टेप 1 म्हटलं जातं. सेकंड स्टेजिंग मध्ये स्तन आणि आजूबाजूच्या लिम्फ नोड्स मध्ये हा आजार पसरलेला असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा बाजूचा ब्रेस्ट तसेच ब्रेस्टवरची, स्तनावरची त्वचा आणि स्तनाच्या खालचा जे आपले मसल लेअर असतो तिथपर्यंत हा आजार पोहोचलेला असतो आणि शरीरात इतरत्र दूरवर समजा लिव्हर, स्पाइन, मणका, लंग्स, फुफ्फुसे इथपर्यंत जर आजाराची लागण केली असेल तर त्याला 4थ्या स्टेजचा कॅन्सर असं संबोधलं जातं. जे वेळेला आपल्याला शरीरात किंवा ब्रेस्टमध्ये कोणतीही गाठ येते तेव्हा जेव्हा आपण एखाद्या गायनेकॉलॉजिस्टकडे किंवा ब्रेस्ट सर्जनकडे किंवा जनरल सर्जनकडे तपासणीला जातो तेव्हा सुरुवातीला सोनोमॅमोग्राफी म्हणजेच ब्रेस्टची सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी ह्या दोन्हीपैकी एक टेस्ट करण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. त्यावरनं ही गाठ नॉर्मल असण्याची शक्यता जास्त आहे की कॅन्सरची शक्यता जास्त आहे हे ठरवलं जातं. जर या तपासण्यांमध्ये कॅन्सरची शक्यता जास्त आहे असा रिपोर्ट आला तर डॉक्टर त्या ठिकाणचा एक सुईने पाणी घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते तपासणीला जातं, ज्याला FNAC असं म्हटलं जातं, किंवा त्या ठिकाणची बायोप्सी घेतली जाते आणि त्याच्या रिपोर्टवर पुढची ट्रीटमेंट अवलंबून राहते. कधी कधी रिपोर्ट नॉर्मल जरी आले सोनोग्राफीचे आणि मॅमोग्राफीचे, पण क्लिनिकली जर का सस्पिशियस असेल की ही गाठ थोडीशी वेगळी वाटतीये किंवा ही एकदम गोल राऊंड गाठ नाहीये तर त्यावेळेला पूर्ण गाठ काढूनही तपासणीला पाठवली जाते. त्याला लंप एक्सिजन फॉर द हिस्टोपॅथॉलॉजी असं म्हटलं जातं. हा झाला आजार आणि त्याचे टप्पे. मग याची ट्रीटमेंट काय? तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे का? तर हो, नक्कीच आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणजे ब्रेस्ट हा जतन करून फक्त लागण झालेला भाग काढून टाकला जातो, ही सर्जिकल प्रोसिजर असते. तसेच जेव्हा आपण सर्जरी झाल्यानंतर काढलेला भाग हा तपासणीसाठी पाठवतो आणि त्या रिपोर्टनुसार हार्मोनल रिसेप्टर स्टडी किंवा आणखीन काही तपासण्या करून त्या पेशंटला किमोथेरपी लागेल का रेडिओथेरपी लागेल ह्याचं वर्गीकरण केलं जातं. इतरही कॅन्सर प्रमाणे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी असे टप्पे आहेत. पण जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट फॉलो केली, व्यवस्थित सर्जरी झाली, तुमची किमोथेरपी पूर्ण फॉलो केलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सगळी ट्रीटमेंट पूर्ण केली तर ब्रेस्ट कॅन्सर हा नक्की बरा होतो. त्यामुळे जरी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली असं समजलं तरी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, नवीन नवीन औषधे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे घाबरून न जाता
जर आपल्याला किंवा आपल्या मैत्रिणीला अशी गाठ असेल तर नक्कीच दुर्लक्ष न करता जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि आपण एकमेकांशी जेव्हा बोलतो, आपण गप्पा मारतो, आपल्या किटी पार्टीज असतात, तेव्हा आपल्या घरचं कसं चालू आहे, मुलांचं कसं चालू आहे ना, याच्यात अजून एक ऍडिशन करा की आपण त्या स्त्रीला विचारा की तू तुझं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करतेय ना. मग ती म्हणेल म्हणजे काय, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढच्या सत्रात सांगते, पण हे आठवणीने बोलायचं बरं का पुढच्या किटी पार्टीमध्ये. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर नक्की विचारा. माझी टीम तुमच्यापर्यंत पोहोचून त्यांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.